रविवारी होता पप्पांचा महिना. तिथीनुसार पप्पांना आम्हाला सोडून जाऊन 2 महिने झाले होते. ते आम्हाला 25 एप्रिलला सोडून गेले. ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, ज्या दिवशी त्यांना त्यांच्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाले होते, त्या दिवशी आम्हाला पप्पा सोडून गेले. आणि कधी असं वाटलंच नव्हतं की ते आम्हाला एवढ्या लवकर सोडून जातील म्हणून. ज्या दिवशी ते गेले ना, तो दिवस आठवूसुद्धा वाटत नाहीये. जो दिवस आम्ही त्यांची ॲनिव्हर्सरी म्हणून खूप छान सेलिब्रेट करायचो, तो सगळ्यात आमचा वाईट दिवस आता ठरलेला आहे. आणि ते गेल्यानंतरनं आमच्यावर एवढ्या जबाबदाऱ्या पडल्यात आणि आम्ही पूर्णपणे एकटं पडलो. ते गेल्यानंतरनं आमचा सगळ्यात मोठा आधार गेला आणि आता मम्मी, मी आणि माझी बहीण आम्ही तिघे एकमेकींसाठी आहोत. आणि ज्या क्षणी ते गेले त्या क्षणी आमच्यातला बालिशपणा, हट्टीपणा सगळं निघून गेलं. ज्या प्रकारे ते आम्हाला पॅम्पर करायचे, ट्रीट करायचं, ते कोणीही करू शकत नाही किंवा ते जसे आम्हाला वागणूक द्यायचे, त्यांची जागा कोणीही आमच्या आयुष्यात घेऊ शकत नाही. आम्हाला तर सगळ्यांशी वागताना, बोलताना आम्ही ज्या वयाचा आहोत ना, त्या वयापेक्षा 10-20 वर्षांनी जास्त मॅच्युअर असल्यासारखं वागावं, बोलावं लागतं. कारण काय चुकी झाली, काय आपल्याकडून झालं तर ते सुधारण्यासाठी पप्पा नाही आहेत मागं. आत्तापर्यंत जे निर्णय घेतले बिनधास्तपणे मी निर्णय घ्यायची. चुकलं तर चुकलं, कारण पप्पा आहेत मागं सांभाळून घ्यायला अशा प्रकारे. पण आता प्रत्येक पाऊल टाकताना सुद्धा विचारपूर्वक टाकावं लागतं आणि जी संकटं येत आहेत त्या संकटांना मात करण्यासाठी कशाप्रकारे मात करू म्हणून विचारण्यासाठी पप्पांची गरज लागते. आणि खूप म्हणजे खूप आठवण येते पप्पांची. तर अशा प्रकारे आज 2 महिने झाले त्यांना जाऊन, पण त्यांची उणीव भरू